पर्यटन दिनाच्या अनुषंगानं कृषी पर्यटन या विषयावर जळगाव इथले निखिल चौधरी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. मंडळी नमस्कार. मंडळी 25 जानेवारी हा पर्यटन दिवस आपण सगळीकडे साजरा करतो. पर्यटन दिवस साजरा करायचं म्हटलं तर कृषी पर्यटन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे. तेव्हा आज आपल्या स्टुडिओमध्ये जळगाव इथले निखिल चौधरी सर आलेले आहेत आणि पर्यटन दिनाच्या अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मंडळी, सांगायला आनंद होतो की निखिलजींचा एक छान फार्म हाऊस आहे आणि पर्यटकांसाठी त्यांनी खूप छान तिथं व्यवस्था केलेली आहे. आता ही नेमकी काय आहे, कुठे आहे, कशी आहे, हे आपण त्यांच्याशी बोलूयात. निखिलजी, सगळ्यात सुरुवातीला हे सांगा ना की तुमचा फार्म हाऊस कुठे आहे? जळगाव शहरापासून 15 किलोमीटर अंतरावरती पाळधी म्हणून जे गाव आहे, याचा तालुका धरणगाव येतो. तर ह्या पाळधी गावापासून 1-2 किलोमीटर अंतरावर माझं शेती आहे. हां. आणि तिथे संपूर्ण म्हणजे 40 एकर क्षेत्र असून त्यात विविध असे फळबागा आम्ही केलेल्या आहेत. त्यात आंबा, मोसंबी, पेरू, खजूर, नारळ, जांभूळ, सीताफळ, त्या व्यतिरिक्त बरीचशी अशी फळझाडं आहेत की ती वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून आम्ही लावायचा तिथं प्रयत्न केलेला आहे. हो. निखिलजी, सगळ्यात सुरुवातीला कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय हे आपल्या शेतकरी बांधवांना सांगाल? कृषी पर्यटन म्हणजे काय, तर जो शहरी वर्ग आहे की ज्यांना शेतीविषयी एक उत्सुकता आहे, एक मातीशी एक जाण्याची एक आवड आहे मातीमध्ये, किंवा कृषी संबंधित काही एक जे ज्ञान आहे, आपण खात असलेलं अन्न असेल, फळं असतील, धान्य असतील, जे काही शेतीतून येणारं उत्पादन आहे हे कसं पिकतं आणि आपल्यापर्यंत येतं याची एक माहिती घेण्यासाठी उत्सुक असा एक जो शहरी वर्ग असतो, त्या वर्गासाठी हा एक अतिशय योग्य असा उपक्रम आहे की ज्यामध्ये शहरी वर्गासोबत नवीन जी पिढी येते आता, की ज्या पिढीचं ग्रामीण भागाशी तसा फारसा काही संपर्क येत नाही, आणि त्या तरुण पिढीला जर आपण कृषी पर्यटनाच्या निमित्ताने ही माहिती दिली तर निश्चितच एक वेगळं असं उत्पन्नाचा स्रोत हा शेतकऱ्यांसाठी निर्माण होऊ शकतो. नक्कीच. आपलं जे फार्म हाऊस आहे याचं क्षेत्रफळ किती आहे? संपूर्ण 40 एकर क्षेत्रावरती ते प्रल्हाद बाग हे आमचा फार्म आहे. बरं, शेती व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीतरी वेगळं करावं असं तुम्हाला का वाटलं? तुमचा नेमका उद्देश काय? खरं तर याची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीसाठी जी गेल्या 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जी आपत्ती आपल्यावर आली होती, म्हणजे कोरोनाचं संकट आलं होतं. तर ह्या संकटामध्ये तिथं जे माझं शेतावरती जे फार्म हाऊस होतं, तर शहरातल्या सगळ्या बंधनातून एक मुक्तता व्हावी म्हणून आम्ही तिथं शिफ्ट होऊन गेलो होतो फार्म हाऊसला, शेतावर. आणि तिथं गेल्यानंतर जे 2 महिने तिथं आम्ही काढले, तर त्यात आम्हाला कुठलंही बंधन नव्हतं. आम्ही मोकळ्या हवेत फिरत होतो आमच्या शेतात, सगळ्या गोष्टी ज्या सामान्यपणे करू शकत होतो त्याच सोबत आम्ही बघत होतो की शहरात किती बंधन आहेत. आणि तो जो वेळ दिला गेला त्यात आम्ही निसर्गाशी जे जुडलो, तर आम्हालाही असं वाटलं की निश्चितच जी लोक आहेत की ज्यांचा ह्या क्षेत्राशी संबंध नाही आहे त्यांना सुद्धा आपण ह्या गोष्टी जर का दाखवू शकलो तर निश्चितच त्यांना या गोष्टी आवडतील. तर यातून खरं तर ह्या कृषी पर्यटनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्हाला एक प्रेरणा मिळाली. नक्कीच. बरं, शेतीपासून तुम्ही इतर लोकांचा विचार केला की त्यांना काहीतरी चांगलं बघायला मिळावं, शिकायला मिळावं. हा निर्णय खरोखरच खूप छान आहे. पण या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्यात? निश्चितच. शेवटी कुठलंही क्षेत्र असेल त्यात अडचणी ह्या सुरुवातीला असतातच. आणि यात सगळ्यात महत्त्वाची जी अडचण असते ती चांगले कुशल आपल्याला लेबर मिळणं, त्यासाठी जे कामगार असतात किंवा आपल्याला एक त्यासाठी जे मनुष्यबळ लागतं, हीच सर्व क्षेत्रामध्ये मोठी अडचण असते. आणि तीच अडचण मला तिथेही खूप मोठी जाणवली. बरं, आता तुमच्या फार्म हाऊसमध्ये काय काय आहे, म्हणजे झाडं वगैरे कुठली आहेत? आता मोठ्या प्रमाणावर आंब्याची लागवड आम्ही केलेली आहे. आणि यात पारंपरिक जी आपली आमराई असते त्या व्यतिरिक्त जे हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन, म्हणजे इस्रायल वगैरे तंत्रज्ञान जे असतं, ज्यात कमी क्षेत्रात अधिक झाडांची संख्या ठेवून व्यावसायिक उत्पादन जास्त पटीत यावं यासाठी जे काही टेक्निक्स आहेत त्याचा आम्ही वापर केलेला आहे.
त्यासोबत पेरूचे काही वेगळ्या जाती आहेत, त्यांची आम्ही लागवड केली आहे. मोसंबी आहे, खजूर लागवड आम्ही केलेली आहे. त्यासोबत आम्ही संपूर्ण 40 एकर क्षेत्राचे जे आमचे रस्ते किंवा बॉर्डर्स आहेत, याला जवळपास 1000पेक्षा जास्त नारळांची लागवड केलेली आहे. बरं. आणि ती सर्व नारळही आता उत्पादन द्यायला लागलेली आहेत. बरं बरं. या व्यतिरिक्त जांभूळ लागवड आम्ही केलेली आहे, सीताफळ असेल, आणि वेगवेगळी काही ॲव्होकॅडो किंवा रक्तचंदन, चंदन, त्यानंतर मलबेरी, व्हाईट मलबेरी, अशा काही एक्झॉटिक फ्रुट्सचा सुद्धा आम्ही तिथे लागवडी करून त्यापासून म्हणजे काही आपल्याला आपल्या भागात त्या यशस्वी होऊ शकतात का याचा एक अभ्यास केलेला आहे. काजूची सुद्धा लागवड आहे, काजू आहे, काही झाडं, काही फणसाची झाडं आहेत, असं वेगवेगळी फळझाडं आम्ही तिथे लागवड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं. निखिलजी, मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुम्ही हे ज्या फळझाडांबद्दल किंवा एकंदरीतच शेतीबद्दल तुमची जी आवड मला ह्याच्यामधून दिसते, तुमचं शिक्षण काय झालंय? मी BSc ॲग्री माझं शिक्षण आहे. बरं. आणि माझा जो व्यवसाय आहे तोही कृषीशी निगडीत आहे. शेतीशी निगडीत जी जैविक खते उत्पादन करण्याचा व्यवसाय माझा तोच असल्यामुळे ही आवड ही सुरुवातीपासून म्हणण्यापेक्षा ही एक वाडवडिलांपासून चालत आलेला एक वारसा मिळालेला आहे, परंपरा आहे. बरोबर. त्या परंपरेला फक्त तुम्ही आता थोडंसं नवीन रूप देऊ इच्छित आहात. निश्चित. बरं. आता ही जी फळझाडं वेगवेगळ्या प्रकारची तुमच्याकडे आहेत, ह्या सगळ्यांना पाण्याचं व्यवस्थापन तुमच्याकडे कसं आहे? तिथं पाण्याची उपलब्धता कशी आहे? जी शेती आहे माझी, ते क्षेत्र मुरमाड क्षेत्र आहे आणि तिथं पाण्याचं दुर्भिक्ष असतं. एक फेब्रुवारी मार्च नंतर तिथं पाण्याचं प्रमाण जे असतं ते अतिशय कमी असतं विहिरींना. तर त्यासाठी जे नाले आमच्या शेतातनं जातात ते नाले खोलीकरण करून त्यावरती बंधारे टाकणं वगैरे ह्याचे आम्ही सर्व उपाययोजना केलेल्याच आहेत. त्या व्यतिरिक्त एक 2.25 कोटी लिटर क्षमतेचं एक प्लॅस्टिक मल्चिंग पेपर टाकून एक स्टोरेजसाठी आम्ही शेततळं केलेलं आहे. बरं. त्यात पावसाचं पाणी नसतं, परंतु पावसाळ्यात ज्यावेळी विहिरींचं पाणी असतं त्यावेळी ते पाणी उचलून आम्ही एक प्रकारे त्याचं FD करतो आणि उन्हाळ्यात ज्यावेळी आमच्याकडे पाणी कमी होतं त्यावेळी ती FD आम्ही मोडतात. बरोबर. म्हणजे एक वॉटर बँक आहे. वॉटर बँक आहे. थोडक्यात तो फक्त पैशांची FD करणं सगळ्यांना माहिती आहे, पण पाण्याची सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे व्हॅल्युएबल गोष्टीची तुम्ही FD करतात. खूप छान. बरं. आता हे जे आहे शेततळ्याबद्दल तुम्ही सांगितलं, या प्रत्येक झाडाला पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते. मग ही गरज कशी त्या झाडांची पूर्ण होते? एकतर ह्या संपूर्ण फळबागेला मुळात पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही ठिबक सिंचन म्हणजे ड्रीप इरिगेशननेच आम्ही पाण्याचा पुरवठा करतो. आणि तो पाणी पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा, गरजेनुसारच व्हावा, गरजेपेक्षा कमी नको आणि जास्तही नको, म्हणून आम्ही एक ऑटोमेशन प्रणाली तिथे केलेली आहे. ते स्वयंचलित हे आहे, कॉम्प्युटराइज हे ऑटोमेशन सिस्टीम, की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या सीझननुसार वेगवेगळ्या झाडांची जी आवश्यकता आहे त्यानुसार आपण प्रोग्राम त्यामध्ये फीड करून त्या झाडांना त्या पद्धतीने आपण पाणी आणि खतं ही ऑटोमॅटिक देऊ शकतो. तिथे कुठलाही माणसाचा हस्तक्षेप येत नाही. ऑटोमॅटिक आपण प्रोग्राम फीड केला त्यानुसार त्या झाडांना तर तेवढ्या लिटर दररोज पाणी हे नियमितपणे जात असतं. बरं. पण मग खताची आवश्यकता सुद्धा प्रत्येक जातीच्या झाडांना वेगवेगळी असेल ना, मग ते कसं मॅनेज होतं? या ऑटोमेशन सिस्टीममध्ये फर्टिगेशनसाठी सुद्धा एक हे असते की त्यामध्ये फर्टिलायझर टँक्स असतात. त्या टँकमध्ये आपण आपल्याला जे काही रिक्वायर्ड आपल्या फळबागेसाठी आवश्यक न्यूट्रिएंट असतील ते आपण त्यात हे करून ठेवू शकतो. आणि जशी आपल्याला गरज असेल, समजा आपल्या आंब्याला नायट्रोजन एक 4 दिवसातून एकदा आपल्याला 2 kg नायट्रोजन द्यायचं असेल, 2 kg पोटॅश द्यायचं असेल, तर तेवढा आपण त्यात तो प्रोग्राम करून टाकून त्या प्रोग्राममध्ये फीड करून आपलं पाणी चालू झालं की दर 4 दिवसाला तेवढी खताची मात्रा आपल्या झाडांना मिळते. वा. बरं. म्हणजे थोडक्यात तुम्ही इथं तंत्रज्ञानाचा छान योग्य वापर करून घेत आहात. मग तंत्रज्ञानाचा असा वापर करून घेत असताना हवामानाचा अंदाज सुद्धा तुम्हाला कळतो, तुम्ही कुठून तो अंदाज घेतात? ज्या प्रकारे पाणी आणि खतासाठी अशी ऑटोमॅटिक यंत्रणा आहे, त्याच प्रकारे आता काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्यातलंच एक वेदर स्टेशन आम्ही तिथे सेट केलेलं आहे. आणि त्या वेदर स्टेशनने आम्हाला वाऱ्याचा वेग, आर्द्रता, टेम्परेचर
पुढचं फोरकास्ट सगळं आम्हाला ते अलर्ट देत असतं. मोबाईलवरती आपल्याला संदेश येतो, मेसेज येतो आणि आपल्याला आपलं पुढचं फोरकास्ट काय असणार आहे, आज 3 वाजता पाऊस पडणार, 4 वाजता पडणार, किती पर्सेंटेज काय, त्याचं ह्युमिडिटीचं पर्सेंटेज काय, ह्या सर्व गोष्टी त्यात कळतात. त्यासोबतच त्या यंत्रणेत टेन्शिओमीटरचा वापर केलेला आहे. काही ठिकाणी सेन्सर जमिनीमध्ये आहेत. ते सेन्सर आपल्या जमिनीतला ओलावा मोजतात आणि आपल्याला मेसेज येतो की जर आपलं पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला पाणी सुरू करण्यासाठी अलर्ट येतो. जर आपल्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण, मॉइश्चर लेवल जास्त असेल तर पाणी बंद करा किंवा पाणी स्टॉप करा, असं आपल्याला ते अलर्ट देतं. ह्या गोष्टींचा खूप मोठा फायदा आपल्याला विनाकारण पाणी देण्यात किंवा जी काही उपाययोजना असेल, पाऊस होणार असेल तर काय आपल्याला उपाययोजना केली पाहिजे वगैरे, ह्या सर्वांसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. नक्कीच. आणि आता तुमच्याकडे जसं वेगवेगळ्या प्रकारचे फळांची झाडं आहेत, वेगवेगळ्या जातींची फळांची झाडं आहेत, तसं पशुधन सुद्धा आहे का? निश्चितच, कारण या सर्व फळबागांना जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करायचा असेल तर आज शेणखताची उपलब्धता आपल्याला मोठ्या प्रमाणावर असावी लागते. आणि शेणखत एवढ्या क्षेत्रावरती बाहेरून विकत घेणं हे परवडणार नाही. या उद्देशानेच आम्ही काही देशी जातीच्या गायींची निवड केली. त्यात गीर आहे, साहिवाल, थारपारकर, राठी यासारख्या देशी गायी आम्ही निवडल्या आणि त्या गायींचं आम्ही तिथं पालन करतो. यांचं जे काही गोठ्यातलं सर्व गोमूत्र असेल किंवा ते एक आम्ही हे सिस्टीम केलेली आहे. त्यातनं एक अंडरग्राऊंड टँक आहे, त्यात ते सगळं वॉश केलेलं पाणी, जे धुतलेलं पाणी ते त्यात जमतं आणि ती स्लरी जी आहे ती स्लरी मग आम्ही झाडांना देत असतो. या स्लरीमध्ये विविध बॅक्टेरियल कल्चर वगैरे टाकून आम्ही जास्त तिची हे वाढवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून जमिनीला माती आमची जी आहे ती जास्तीत जास्त फर्टाईल कशी होईल, यासाठी आम्ही त्यात वेगवेगळे बॅक्टेरिया कल्चर्स वगैरे ह्यांचा वापर करून ती स्लरी आणखी छान बनवण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, गाई व्यतिरिक्त अजून काय आहे? गायींव्यतिरिक्त घोडा तिथं आहे. कोंबड्यांच्या काही जाती वगैरे आहेत, कडकनाथ वगैरे सारखे कोंबड्या आमच्याकडे होत्या. काही बदकं, स्वॅन, ते त्यातलाच जो एक प्रकार असतो गीज, तो आहे. त्यासोबत टर्की हा एक कोंबडीचा एक प्रकार आहे. त्यानंतर काही देशी जातीचे हाऊंड डॉग्स, आपले जे कुत्री असतात, ते कुत्र्यांची काही 1-2 जाती आमच्याकडे, 2-3 जाती आमच्याकडे आहेत. घोड्याचा उल्लेख आपण केलात, पर्यटकांसाठी सुद्धा हा घोडा अवेलेबल आहे का तिथे? निश्चितच, कुणाला जर ज्यांना आवड असेल ते त्याचा आनंद निश्चित घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त बैलगाडी आहेच, शेती असल्यामुळे बैलगाडी असतेच शेतकऱ्याकडे आणि तिच्या राईडचा सुद्धा पर्यटक आनंद घेऊ शकतात. हो, नक्कीच. कारण कृषी पर्यटनामध्ये बैलगाडी हा एक खरोखर विशेष प्रकार आहे की जो आता फार लुप्त होत चाललाय तंत्रज्ञानामुळे, ट्रॅक्टर्स वगैरेमुळे. बरं, मला एक सांगा की आता हे जे पशुधन आपल्याकडे आहे, तुम्ही त्याचं संगोपन करतात, यांचं लसीकरण वगैरे हे वेळोवेळी केलं जातं का? त्याचा तुम्ही कसं व्यवस्थापन केलेलं आहे? निश्चितच, आमच्या तिथं गावामध्ये जे एक पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, ते जे एक सरकारी जे गुरांचं दवाखाना आहे, तिथले जे डॉक्टर आहेत ते नियमितपणे आमच्या इथे येऊन आम्हाला लसीकरण, ते त्या ज्या काही पावसाळ्याच्या अगोदर जे रोग येतात पावसाळ्यात त्यांचं लसीकरण, त्यानंतर लाळ कुरकुत वगैरे किंवा घटसर्प वगैरे यासारखे लसीकरणासाठी त्या तिथल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आम्हाला नेहमीच मदत होत असते. मग त्याच्यासाठी तुम्ही स्वतः काही चार्ट बनवला आहे का? याचा चार्ट आम्ही बनवलेला आहेच. एक शेड्यूल आहे की त्या शेड्यूलनुसार आमचं त्या महिन्याला ते वॅक्सिनेशन किंवा जी गायी असतील, बैल असतील, घोडे असतील किंवा कुत्री असतील, यांचं डिवर्मिंग म्हणजे जंत निर्मूलनाचं एक प्रत्येक 3 महिन्यांनी आम्ही त्यासाठीचा एक हे आहे, आमचा एक चार्ट आहे की तो फॉलो केला जातो कंपल्सरी. बरं, यासोबतच तिथं आम्ही पर्यटकांना एक आनंद मिळावा या हेतूने स्विमिंग पूल सुद्धा केलेला आहे आणि निश्चितच त्याचा खूप चांगला आनंद येणारे पर्यटक घेत असतात. नक्कीच. मला एक सांगा की पर्यावरण संवर्धनाचा जर आपण विचार केला तर या पर्यावरण संवर्धनासाठी कृषी पर्यटन कसं फायदेशीर ठरतं, याबद्दल आपलं काय मत आहे? निश्चितच, कारण जी आपली पारंपरिक शेती आहे यात आपण खरीप, रब्बी या हंगामात आपण विविध पिकं घेऊन नंतर बऱ्याच वेळा ती शेती पडलेली असते 2-3 महिने, 4 महिने. परंतु ज्यावेळी आपण कृषी पर्यटनाकडे वळतो तर त्यावेळी आपल्याला
पर्यटनाच्या हेतूने तिथं विविध झाडांची, सावलीच्या झाडांची, फळबागांची ही लागवड करणं भाग पडतं. कारण सावली नसेल, ओसाड जर का तुमचं शेत असेल तर येणाऱ्या पर्यटकाला तिथे आनंद मिळणार नाही. तर कुठंतरी जो कोणी कृषी पर्यटन हे आपल्या शेतावरती राबवेल त्याला ह्या विविध झाडांची लागवड करावीच लागते. आणि निश्चितच की वेगवेगळी झाडं तिथं आल्यामुळे पर्यावरणाला त्यातून मदतच होते. नक्कीच. शाश्वत कृषी आणि कृषी पर्यटन याच्यामधला नातेसंबंध काही सांगू शकाल? शाश्वत शेती टिकून राहण्यासाठी जो कृषक आहे, जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी हे महत्वाचं आहे. आणि कृषी पर्यटन हा त्याचाच एक अंग म्हटलं तरी चालेल. की ज्या काही शेतीतून आपण पिकवतो त्या व्यतिरिक्त आपल्याला कृषी पर्यटनातून जे अतिरिक्त उत्पादन मिळणार आहे तर यातून शेती टिकून राहण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळं शेतीसाठी कृषी पर्यटन हा एक अतिशय चांगला उपक्रम असा म्हणता येऊ शकतो. की शेतकऱ्यांच्या ज्या नवीन येणाऱ्या पिढी आहे त्यांना सुद्धा एक वेगळं एक क्षेत्र त्यातून मिळेल. यातून एक प्रतिष्ठा सुद्धा शेतकऱ्याच्या मुलांना मिळवता येते. कारण तुमचं पर्यटन केंद्र जे आहे ते नावारूपाला आलं तर निश्चितच तुम्हाला त्यातनं एक प्रतिष्ठा मिळणार आहे. तर शेतीसोबत प्रतिष्ठा सुद्धा कृषी पर्यटनामुळे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर निश्चितच शाश्वत शेतीसाठी कृषी पर्यटन अतिशय महत्त्वाचा असा एक उपक्रम आहे. नक्कीच. आता पर्यटक जे येतात हे फक्त पर्यटनासाठी येतात की त्याच्यामध्ये त्यांचा काही शिकण्याचा हेतू असतो? तुमचा काय अनुभव आहे? तुमच्याकडे जे पर्यटक येतात तर जास्त प्रमाण कोणाचं आहे याच्यामध्ये? यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक असतात. की काही लोक काय आहे, काय वेगळं आहे बघण्यासाठी येतात. काही लोक काय चांगलं आहे ते समजून घेण्यासाठी येतात. तर जी लोकांना थोडासा काही शेतीचा गंध असतो ती लोक निश्चितच त्यांना माहीत असतं थोडं शेतीतलं. परंतु ज्यांना काहीही माहीत नाहीये त्यांच्यासाठी ते खूप असं वेगळं ज्ञान त्यातनं मिळतं. आणि त्यातून एक जो आपला अन्नदाता आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा एक चांगला हे माध्यम ठरू शकतं. नक्कीच. बरं, आता वयोगटांचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या वयोगटांमधल्या लोकांसाठी आपल्याकडं काही उपक्रमांचं आयोजन आजपर्यंत केलं गेलं आहे का? निश्चितच. आता वेगवेगळ्या ज्या सुट्या येतात लहान मुलांना तर यातल्या 8 ते 11 वयोगटांसाठी काही रेसिडेन्शियल कॅम्प तिथं आमच्याकडनं घेतले गेले. तर यामध्ये जी 8 ते 11 वयोगटातली जी मुलं आहेत ही शहरी वर्गातली मुलं असतात सगळी. आणि यांना शेती संबंधित काहीही माहीत नसते. परंतु तिथे आल्यानंतर निसर्गाचे वेगवेगळे पैलू, निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी, ह्या सर्व ज्या गोष्टींची त्यांना त्यांच्या घरामध्ये थोडासा काही किडा दिसला, माशी दिसली तर जी एक चलबिचल असते, भीती असते, पण तिथे त्यांचं काय कार्य आहे, माशी किंवा कीटक किंवा काय, हे कसे निसर्गासाठी एक मदतगार ठरू शकतात हे त्यांना सांगितलं जातं, समजावलं जातं. काय कार्य आहे, कसं झाड कसं वाढतं, कुठलंही भाजीपाला असेल तो लागवड त्याची कशी असते, त्याच्यात कसं कुठं फूल येतं, त्याला कसं फळ येतं, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना त्यातनं कळतात. मधमाशी पॉलिनेशन चालू असेल तर त्यांना दिसतं की ह्या पद्धतीने हे पॉलिनेशन होतं आणि यातनं मग फळ निर्माण होतं. मधमाशांचे पोळे वगैरे, नैसर्गिक पोळे बघायला मिळतात आणि त्यात कसं ह्या फुलांमधनं परागकण जमा करून ह्या मधमाशा तिथं स्टोअर करतात वगैरे. ह्या गोष्टी जे हनी त्यांना घरात दिसतं, हे मध हे कसं हे होतं हे त्यांना प्रॅक्टिकली तिथं बघायला मिळतं की फुलाफुलात मधमाशा जात आहेत आणि तिकडे ते पोळं दिसतंय. सर्व नैसर्गिकपणे त्यांना बघायला मिळतं. उदाहरणार्थ जसं साप आहे, आता शेत म्हटलं तर साप आलाच, बेडूक आलाच किंवा इतर प्राणी जे आहेत ते दिसतातच. तर यांचा रोल काय आहे हे तिथं सांगितलं जातं. तर एक जी पर्यावरणाची एक साखळी म्हणतो आपण निसर्गाची, ती काय असते, कोण कसा कोणावर अवलंबून आहे, ह्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. नक्कीच. निखिलजी, कृषी पर्यटनामध्ये ज्या वेळेला पर्यटक येतात आणि तिथं ते वेळ देतात, एखाद्या वेळेला एक दिवसभराचा वेळ असेल किंवा मग रेसिडेन्शियल असेल, जेवण खाणं नाश्ता वगैरे हे तर आलंच त्याच्यामध्ये. मग ह्याबद्दल जर विचार आपण केला तर स्थानिक खाद्य संस्कृती किंवा परंपरा कृषी पर्यटनामध्ये कशा पद्धतीनं मांडल्या जातात? कृषी पर्यटन म्हटलं तर म्हणजे ग्रामीण संस्कृती जी आहे ती त्यातनं दिसावी हाच यातला प्रमुख उद्देश आहे.
तर ग्रामीण संस्कृतीमधली जी काही खाद्य एक संस्कृती आहे, आपण त्याला गावरान पद्धतीचं जेवण म्हणतो, गावरान मेवा म्हणतो, त्या पद्धतीचंच तिथं जेवण मिळालं तर निश्चितच ते शहरी वर्गाला सुद्धा आवडतं. कारण शहरात जे काही हॉटेल्स रेस्टॉरंट्स असतात यात तर ही मंडळी दररोज ते पदार्थ खातच असते, पण तिथे आल्यानंतर एक चुलीवरची भाकरी असेल किंवा ताजी ताजी शेतातली पालेभाजी असेल, त्यासोबत भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा असतील, मक्याची कणसं असतील, किंवा आता काही ठिकाणी हुरडा विशेषतः कृषी पर्यटनासाठी घेतला जातो आणि कृषी पर्यटन केंद्रांमध्ये हुरड्यालाही खूप मागणी येते. तर ते आजूबाजूचे शेतकरी आहेत काही, हे यांना मुद्दाम अशा पदार्थ लावण्यासाठी प्रेरित केलं जातं की तुम्ही लावा, आम्ही तुमच्याकडनं घेऊ. तर अशी बरीचशी कृषी पर्यटन केंद्र आहेत की जिथं ह्या पदार्थांसाठी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रेरित करून त्यांच्याकडनं ते खरेदी केलं जातं आणि निश्चितच 1-2 पैसे शेजारी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा चांगले मिळतात. तर ही वेगवेगळे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ तिथं येऊन कृषी पर्यटक जो येतो पर्यटनासाठी, त्याला तो आनंद त्यातनं मिळतो. चुलीवरचं जेवण असेल किंवा पारंपरिक जी काही आपली संस्कृती आहे, खाद्य संस्कृती, त्यातलं जेवण त्यांना मिळालं तर निश्चितच त्यांना तो एक चांगला आनंदाचा भाग असतो. नक्कीच. खाद्य संस्कृतीचं तर आपण छान सांगितलं. मग आता स्थानिक कला, हस्तकला किंवा परंपरा याचा जर आपण विचार केला तर यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपले काही प्रयत्न आहेत का? निश्चितच. काही जे पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे कुंभार मडकी बनवतो किंवा पणत्या बनवतो, या पद्धतीचं असं ते जे पूर्वी पारंपरिक एक चाकावरती फिरवून दिवे बनवणं, पणत्या बनवणं, अशा प्रकारचा काहीतरी उपक्रम मला तिथे सुरू करायचा एक मानस आहेच. थोडंसं आता काय होतंय ना की बदलत्या जगात आता ह्या सर्व ज्या ह्या मेकॅनाइज झाल्यामुळे त्या पद्धतीचे करणारे कारागीर सुद्धा सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. तर ह्या गोष्टी निश्चितच तिथे दाखवायला आवडतील, परंतु त्याला काही मर्यादा आहेत. पण आपण आजूबाजूला आपल्या जे काही असेल ते दाखवायचा तिथे निश्चितच प्रयत्न होतो. त्याकरता जसं मी तिथे आपले जे पूर्वी जुने जाते असायचे ते जाते तिथे ठेवलेले आहेत की आज ही जी मुलं येतात शहरातली, यांना कळतं की एक 3 पिढ्यांपूर्वी जे आपले पूर्वज होते हे अशा जात्यावरती दळून पीठ आपलं तयार करायचे आणि तशा प्रकारच्या पीठापासूनच पूर्वी सगळं भाकरी, चपाती वगैरे जे काही असेल ते बनत होतं. हा एक त्यांना माहीत होतं त्यातनं. हो, नक्कीच. कृषी पर्यटन चालवत असताना आपल्याला काही आव्हानं येऊ शकतात का? निश्चितच. याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मनुष्यबळ हे आहेच, परंतु या येणारे पर्यटक, त्यांच्या आवडीनिवडी आणि आपण जे करतो हे ते त्यांना आवडेल, रुचेल, हे एक आव्हानच आहे खूप मोठं. तर असे बरेचशा गोष्टी आहेत की तुम्हाला त्या शहरी वर्गाला ह्या गोष्टीची आवड निर्माण करणं आणि त्यासाठी तसे प्रयत्न करणं हे तुमच्यासाठी, कृषी पर्यटकासाठी, पर्यटन केंद्रासाठी हे आव्हानात्मकच आहे असं मला वाटतं. नक्कीच. बरं, येणारे जे पर्यटक असतात यांच्यासाठी काही विशेष सेवा किंवा अनुभव तुमच्याकडनं दिले जातात का? निश्चितच. जो हंगाम असतो, उदाहरणार्थ जर काही लागवडीचा हंगाम असेल तर येणाऱ्या पर्यटकांना आम्ही भाजीपाला लागवड करायची असेल तर बी टोकन करणे किंवा एखाद्या झाडांची कटिंग वगैरे सुरू असेल तर त्यांना कोणाला तरी कटिंग करून बघा कसं, हा अनुभव आपल्याला त्यातनं देता येतो. काही ठिकाणी कांदा लागवड चालू असतानाच्या याच्यामध्ये काही पर्यटक तो कांदा लागवडीचा अनुभव सुद्धा घेण्यासाठी उत्सुक दिसून आले. तर त्याच हंगामात जी कामं चालतात ती कामं आलेला जो शहरातला पर्यटक आहे त्याला जर म्हणजे आपण दाखवली तर ती निश्चितच त्यांना करायला आवडतं किंवा तो अनुभव घ्यायला ते उत्सुक असतात. नक्कीच. बरं, आता जर समजा आपण विचार केला तर कृषी पर्यटनामधून आर्थिक लाभ ह्या विषयावरती आपण काय सांगाल की तो आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टींवरती आपल्याला भर द्यायला लागेल? कृषी पर्यटनातनं आर्थिक लाभ हा निश्चितच होतो, कारण जी पारंपरिक आपण शेती करतोय ते शेती व्यतिरिक्त जो पर्यटक आपल्या शेतावर येईल तो तिथं आल्यानंतर आपल्याकडनं तो म्हणजे त्याला आपण जेवण देऊ किंवा नाश्ता देऊ किंवा जे काही पदार्थ आपल्या शेतात असतील ते देऊ, यातनं आपल्याला एक इन्कम हे मिळतच असतं. त्या व्यतिरिक्त तिथं आपण जे पिकवलेला माल आहे तो माल सुद्धा तो आलेला पर्यटक हा आपल्याकडनं खरेदी करून घेऊन जातो. आणि आज खूप मोठी ही जी मधली जी साखळी आहे, उत्पादक
आणि जो उपभोक्ता आहे याच्यामधली जी साखळी आहे ती तुटण्यासाठी सुद्धा कृषी पर्यटन केंद्र हा खूप मोठा एक भाग आहे की तिथं आलेला पर्यटक आपलं शेतकऱ्याने निर्मित केलेलं जे काही उत्पादन केलेलं माल आहे, पीक आहे, धान्य असेल किंवा भाजीपाला असेल, तो त्या शेतकऱ्याकडनं जेव्हा डायरेक्ट परचेस करतो तर मधली सगळी साखळी जी आहे ती तुटते आणि मोठा आर्थिक लाभ हा शेतकऱ्याला त्यातनं मिळू शकतो. नक्कीच. सामाजिक प्रभावाचा जर आपण विचार केला तर कृषी पर्यटनामुळं स्थानिक समाजावरती काही प्रभाव पडतो, तुमचं काय मत आहे? उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या शेतावर ज्या ज्या काही गोष्टी आहेत या संपूर्ण गोष्टींची माहिती येणाऱ्या पर्यटकांना देण्यासाठी मी तिथेच एक कृषी डिप्लोमा झालेला एक तरुण होता, त्या तरुणाला तसं ट्रेनिंग दिलं आणि त्याला एक कायमस्वरूपी रोजगार तिथून उपलब्ध झाला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कला असतील किंवा जे काही निरनिराळे पदार्थ बनवणारे जे चांगल्या सुगरण अशा महिला असतील यांना शेती व्यतिरिक्त एक उत्पन्नाचा हा चांगला स्रोत निर्माण होऊ शकतो. तर एक आर्थिक बाजू पण आणि दुसरी एक प्रतिष्ठा पण यातनं निश्चितच कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळू शकते. म्हणजे सकारात्मक प्रभाव स्थानिक समाजावरती सुद्धा याचा आहे. निश्चित. मला एक सांगा की आता जाता जाता भविष्यामध्ये कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सुधारणा किंवा नवीन कल्पना आणण्याचा विचार आहे का? निश्चित. आता जे पर्यटक आमच्याकडे येतात, आता तिथं आमचं तसं आमचं फार्म हाऊस आहे, परंतु येणाऱ्या जे ग्रुप येतात त्या ग्रुपला जर का रात्री राहायचं असेल आणि रात्रीचा जो शेतातला आनंद आहे तो घ्यायचा असेल तर या उद्देशाने एक 40 लोकांना राहता येईल या पद्धतीचे एक डॉर्मेटरीचं काम करण्याचा माझा आता एक पुढचं एक मानस आहे. आणि येणाऱ्या काळात त्यासोबतच इतर काही सुविधा आणखी मला निर्माण करता येतील यावरती माझा अभ्यास सुरू आहे. नक्कीच. बरं, कृषी पर्यटन या क्षेत्रामध्ये आता जर समजा काही तरुण किंवा नवीन उद्योजकांचा जर आपण विचार केला, त्यांना जर समजा यायचं असेल तर त्यांना आपण काही सल्ला किंवा मार्गदर्शन कराल? कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी अशी काही एक ठराविक हे नाही आहे की ज्यासाठी तुम्हाला असं काही इतका खर्च केला पाहिजे, इतकं बांधकाम केलं पाहिजे किंवा इतक्या ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तुमचं जे काही क्षेत्र आहे 3 एकर 4 एकर जे काही क्षेत्र असेल यात ज्या काही नैसर्गिक गोष्टी तुमच्याकडे आहेत, एक बांबूची झोपडी असेल, बसायला सारवलेलं अंगण असेल, जी आपली पारंपरिक शेती आहे ती दाखवण्याचा त्यातनं प्रयत्न केला तरी पुरेसा आहे. आणि मला असं वाटतं की येणारा जो शहरी वर्ग असतो त्याला ती जी एक चमकदार अशी हे बघण्यासाठी तो तिथं आलेला नाहीये, तो काहीतरी आपल्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यासाठी आलेला आहे. तर असं काही एखादा तरुण ज्याला वाटेल की मला कृषी पर्यटन केंद्र चालू करायचं आहे पण यासाठी खर्च येईल किंवा काही, तर तसं काही नाही आहे. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्या काही सोयी सुविधा आपल्याला सहज स्थानिक मटेरियलचा वापर करून आपण तिथं करू शकतो, तेवढं जरी असलं तरी सुद्धा तुमचं कृषी पर्यटन केंद्र सुरू होऊ शकतं. बरं, यासाठी त्यांनी काय पूर्वतयारी करावी? महत्त्वाचं म्हणजे की जी कृषी पर्यटन केंद्र आहेत वेगवेगळ्या भागातली, छोटी असतील, मोठी असतील, मध्यम असतील, या सर्व ठिकाणी जाऊन एक व्हिजिट करून एक अनुभव त्यांच्याशी चर्चा करून एक अनुभव गाठीशी घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाकी फारशी काही तयारी करण्याची गरज नाही. एक तुम्ही बघितलं तर तुम्हाला बरेचशी कल्पना येते. महाराष्ट्र सरकारचं जे पोर्टल आहे महाराष्ट्र टुरिझमचं, त्यावरती ऑनलाईन तुम्ही तुमचं नोंदणी त्यावरती करू शकतात. आणि येत्या काळामध्ये कृषी पर्यटनासाठी ज्या काही सुविधा शासनातर्फे महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणार आहेत त्याचा तुम्हाला ही नोंदणी केलेली असेल तर निश्चितच लाभ होऊ शकतो. तर फार काही नाही, तुम्ही जास्तीत जास्त जे काही पर्यटन केंद्र असतील त्यांना जाऊन व्हिजिट करा, तुम्हाला अनुभव मिळेल आणि तुम्ही तुमचं केंद्र सहज सुरू करू शकता. नक्कीच. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन आज इथं थांबूयात. खूप खूप धन्यवाद निखिलजी, आज आपण इथं आलात आणि कृषी पर्यटन या विषयावरती आपले स्वतःचे अनुभव आणि नवीन उद्योजकांसाठी मार्गदर्शन आपण जे केलं याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. आकाशवाणी परिवाराकडून आणि समस्त शेतकरी बांधवांकडून आपला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण पर्यटन दिनाच्या अनुषंगानं कृषी पर्यटन या विषयावर जळगाव इथले निखिल चौधरी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत. पर्यटन दिनाच्या अनुषंगानं कृषी पर्यटन या विषयावर जळगाव इथले निखिल चौधरी यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. मंडळी नमस्कार. मंडळी, 25 जानेवारी हा पर्यटन दिवस आपण
सगळीकडे साजरा करतो. पर्यटन दिवस साजरा करायचा म्हटलं तर कृषी पर्यटन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे.